Okay. Good afternoon. Good afternoon, sir. Good afternoon, Yes, sir. good afternoon. Good afternoon. Good afternoon, sir. Yes. So today we are going to start the last point of unit number first. So we have covered main 3 point, that is the disciplines of civil engineering, then role of civil engineer and relevance of civil engineering with other branches. These 3 points we have covered. Now the fourth and last point of this first unit is introduction to roads. So see, if you see the pictures, then what you realize, काय दिसतंय, हे images काय दिसतायत? Different types of roads. Different types of roads. Different types of roads. Road. Okay, अजून काय दिसतंय? Different First, type of road structure. okay. जर आपण फर्स्ट रोड बघितला, फर्स्ट इमेज जर पाहिली तर काय दिसतंय? एक रोड दिसतोय, जेणेकरून त्या रोडचं म्हणजे एका साईडनी म्हणजे ऍक्च्युली हा 2 वे आहे, पण एका साईडनी वाहनं जाऊ शकतात आणि एका साईडने म्हणजे दोनच व्हेकल्स ऍट अ टाइम या रोडवरून पास होऊ शकतात. तसंच सेकंड इमेज पाहिली तर काय दिसतंय तुम्हाला? One way. वन वे आहे, ओके, अँड 3 लेन्स रोड दिसतोय, बरोबर आहे? 1, 2 अँड 3. एका वेनी कमीत कमी ऍट अ टाइम 3 व्हेकल्स सायमल्टेनियसली चालू शकतात, करेक्ट? सो दिस इज वन ऑफ दी टाइप ऑफ रोड. तो पुढे बघणारच आहे आपण कोणता टाइप ऑफ रोड आहे तो. नेक्स्ट काय दिसतोय? थर्ड इमेज. Network of roads. ओके, करेक्ट. रोड नेटवर्क म्हणजे फ्लायओव्हर्स आहेत, सिटीमधला जाणारा रोड वेगळा आहे किंवा बाहेरून येणारा व्हेकल्स बाहेरच्या बाहेर जर सिटीच्या क्रॉस करून जायचं असेल तर त्याच्यासाठीचा रोड वेगळा आहे, किंवा बाहेरून येणाऱ्या व्हेकल जर सिटीमध्ये जर एंट्री करायची असेल तरचा रोड वेगळा आहे. म्हणजे एका सिटीमधलं ते रोड नेटवर्क आहे. अँड देन फोर्थ इमेज काय दिसते? घाट. हा, हिली रिजन मधला किंवा घाट रिजन मधला तो तुमचा रोड दिसतोय, की ज्याला खूप सारे डायव्हर्जन्स किंवा आपण त्याला टर्न्स आहेत किंवा कर्व्स आहेत असं म्हणू शकतो आपण. सो अशा पद्धतीनं जे रोड नेटवर्क आहे ते आपण इमेज थ्रू पाहिलं. बट as we have started this point, that is the introduction of roads, so we will see in detail now. Okay, just minute. Okay, so now history of the road. Okay, what you are thinking about the roads? तुम्ही काय थिंक करताय? कधी रोड होते, कधीपासून सुरुवात झाली, किंवा जुन्या before some many decades or many years how road was? कोण काय थिंक करू शकेल? होते का रोड, किंवा असतील तर कसे होते? Paulo Atta. करेक्ट, करेक्ट. अगेन, अजून कोण सांगू शकेल? बऱ्याच काही वर्षापूर्वी म्हणजे बिफोर ख्रिस्त असेल किंवा आफ्टर ख्रिस्त असेल, आणि जोपर्यंत 20th सेंचुरी येत आली नव्हती तोपर्यंत रोड जे होते ते आपले कसे होते? तर जनरली एखादा पर्सन किंवा एखादी फॅमिली किंवा एखादं युनिट त्यांना पाणी किंवा अन्नासाठी ज्यावेळी भटकंती करायचं त्यावेळी त्यांच्या पायानी जी झालेली वाट असायची ती म्हणजे एक पाऊल वाट, जसं आपल्या मित्राने काय सांगितलं. अशा पद्धतीचेच रोड काही वर्षापूर्वी किंवा काही दशकापूर्वी होते.
20वं शतक चालू व्हायच्या अगोदर बिफोर 20th सेंच्युरी. कारण का रोडची डेव्हलपमेंट ही 20th सेंच्युरीतच जास्त झाली. मग ते रोड कसे होते? तर साध्या पाऊलवाटा होत्या किंवा अ, पाऊलवाटानंतर काहीतरी आपल्या व्हेइकल्स म्हणजे कोणत्या व्हेइकल्स? की म्हणजे बैलगाडी आपण मराठीत म्हणतो, की अशा व्हेइकल्स जे जनावरांना वापरून काहीतरी वाहतूक करण्यासाठी लोकं बैलगाडीचा वापर करायची किंवा गाड्या असायच्या त्या गाड्यांचा वापर करायचे. त्याच्यासाठी एक पाऊलवाट किंवा 2 चाकं जाऊ शकतील अशी अगोदरची रोडची हिस्ट्री आपण बोलू शकतो, सांगू शकतो. कारण का आपण थोडंसं ऐतिहासिक पण पाहिलं आहे किंवा बघितलं पण आहे. त्यावेळचे रोड त्या पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर आहे? धिस इस द हिस्ट्री ऑफ द रोड. कुणाचा डाउट आहे ह्याच्याबद्दल काय? नो सर. ओके. म्हणजे लोकांना काहीतरी शोधायला कारण का काही वर्षा अगोदर लोकांना एवढी आपली टेक्नॉलॉजी एक्सपर्ट नव्हती. त्यामुळे फक्त अन्न आणि पाणी या 2 गोष्टी जरी मिळाल्या तरी लोकं सुखी होती त्यावेळी. मग त्याच्यासाठीच लोकं बाहेर पडायची, फिरायची. मग ते जंगलामध्ये जात असतील किंवा आणखी कोणत्याही ठिकाणी जात असतील. आणि त्या ठिकाणी फक्त पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधातच त्यांच्याकडून पाऊलवाटा तयार झाल्या आणि त्याच वाटा पुढं वापरल्या जाऊ लागल्या आणि त्याचेच रोडमध्ये रूपांतर झालं. धिस इस द हिस्ट्री. नाऊ ओके. आपण काही ऐकलं आहे इतिहासामध्ये आपण म्हणतो हिस्ट्रीमध्ये काही राज्य होती, राजवाडे होते, राजे होऊन गेले. मग त्यांचे राज्य, राजवाडे होते. त्या ठिकाणी कसे रोड्स होते? इफ यू सी दी इमेजेस या पद्धतीचे रोड्स आपल्याला हिस्ट्रीमध्ये होते. काहीतरी दगड एका जवळ प्लेस करून अशा पद्धतीचा एक पाऊलवाट किंवा रोड छोटासा तयार केला जात होता. सेकंड इमेज पाहू शकता, थर्ड इमेज पाहू शकता, की जे दगड ठेवून की एखादा त्याच्यामधून गाडा गेला किंवा काही जरी गेलं तर त्याचं सेटलमेंट होणं या सॉइलची मातीची म्हणून या पद्धतीनं दगड्स लावून रोड तयार केले गेले होते काही दशकापूर्वी. धिस इज दी अगेन हिस्ट्री. या जर तुम्ही इमेज पाहिल्या तर आपल्याला काय लक्षात येतं, की ही एक हिस्ट्री आहे, की जिथं आपण आता हे इमेजमध्ये रोड पाहतोय. ओके. देन हिस्ट्री अँड इव्हॉल्युशन. हिस्ट्री पाहिली. नाव इव्हॉल्युशन म्हणजेच मॉडर्नायझेशन. नाव वी कॅन थिंक अबाउट दी 20th सेंच्युरी. आत्ताच्या सेंच्युरीमध्ये कशा टाइपचे रोड्स आहेत? आपण सर्वजण पाहतो. खूप खूप सारी टेक्नॉलॉजी यूज करून आपण हायवे वेगवेगळ्या टाइपचे हायवेज असतील, मग त्याच्यामध्ये नॅशनल हायवेज असतील किंवा वेगवेगळ्या मटेरियलवरून आपण रोड तयार केले गेलेत. मग काँक्रीटचा रोड असेल, बिटुमेन म्हणजे डांबरी रोड असतील आणि त्यालाच आपण काही टाइप्समध्ये डिव्हाईड केले, की हायवे, नॅशनल हायवे असतील, स्टेट हायवे असतील. सो धिस इज दी 20th century. If you see these images, so such type of roads we are constructing in the 20th century with technologies. आपण टेक्नॉलॉजीचा यूज करून सध्या या पद्धतीनं आपण हा वरचा आहे तो बिटुमिनस रोड आहे, खालचा आहे तो तुमचा कॉन्क्रीटचा रोड आहे. सो सच टाइप रोड वी आर कन्स्ट्रक्टिंग इन दी 20th सेंच्युरी. आता आपण हिस्ट्री बघितली आणि सेंच्युरी बघितली, पण कोणते रोड, कोणत्या टाइपचे, कोणत्या मटेरियलचे दॅट वी हॅव टू डिस्कस इन डिटेल फ्रॉम नेक्स्ट स्लाइड ऑनवर्ड्स. किंवा रोडचं ॲक्च्युअली स्ट्रक्चर कसं असतं दॅट वी विल सी इन दी नेक्स्ट स्लाइड. हिस्ट्री अँड इव्हॅल्युएशन यू गॉट. लक्षात आलं का तुमच्या ऐतिहासिक रस्ते कसे होते आणि आत्ताचे रस्ते आपण कसे पाहतोय? हे तर इमेजेस वरून लक्षात आलं. मॉडर्नायझेशन कसं आहे ते? येस सर. Okay. Now we will see in detail. Okay. So now components of modern road structure. Components of modern road structure. एखादा रोड जर आपण पाहिला तर त्या रोडचे कोणकोणते कंपोनेंट्स आहेत? रोड कसा तयार झाला ऍक्च्युली? सो हिअर इफ यू सी here following are the sorry.
फॉलोइंग आर दी डिफरंट कंपोनंट ऑफ रोड स्ट्रक्चर. एखादा रोड तयार होत असताना त्याचे कोणकोणत्या लेयर्समध्ये डिवायडेशन होतं, दॅट इज नथिंग बट दी कंपोनंट्स ऑफ रोड स्ट्रक्चर. सो फर्स्ट लेयर इज दी सबग्रेड, which is the bottom layer of the road. Second is the sub base. Third is the base course, and fourth is the surface course. So under this 4 layer, our road will be the divided. आपला जो रोड आहे सध्या डांबरी रोड आपण म्हणतो किंवा बिटुमिनचा रोड म्हणतो, हा रोड या 4 लेयर मध्ये डिवाइड आहे. सो फर्स्ट लेयर इज दी सबग्रेड, सेकंड सब बेस, थर्ड बेस कोर्स अँड फोर्थ वेरिंग कोर्स. याच्यावरती सुद्धा एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. यातला कोणता तरी एक दिला जातो आणि बाकीचे दिले जात नाहीत. आणि कोणता टाइप ऑफ कंपोनंट आहे विचारलं जातं. म्हणजे these 4 नेम्स कीप इन माइंड, लक्षात असले पाहिजेत. आपण डिटेल पाहणार आहे याचं. सो सबग्रेड इज दी फर्स्ट लेयर, बॉटम मोस्ट, त्याच्यावरचा सब बेस, त्याच्यावरचा बेस कोर्स आणि त्याच्यावरचा सरफेस कोर्स. सो दीज आर दी 4 लेयर्स ऑफ दी रोड ऑर components of the road structure. We will see in detail. Okay. So if you see the picture, then you will realize components of modern road structure. Road structure चे component कोणकोणते. सो आपण पाहिले आता 4 पाठीमागं. तर सगळ्यात पहिला जो पाहिला that is the subgrade, soil grade. Then after that sub base, then base course, and then surface course. So under this 4 component, our road structure is constructed. So what is mean by subgrade? Subgrade म्हणजे काय येतो? So the bottom most soil part, natural soil part is the subgrade. Bottom most नॅचरल सॉइल पार्ट म्हणजे जमिनीची जी नॅचरल बॉटमची लेवल आहे दॅट इज दी सबग्रेड. काय लक्षात आलं सबग्रेड म्हणजे? नॅचरल लेवल ऑफ सॉइल. हा, जमीनच, आपली जी जमीन आहे ती फक्त आपण लेवल करतो. रोड कन्स्ट्रक्ट करताना जी ओरिजिनल सॉइल आहे किंवा ओरिजिनल जमिनीची जी लेवल आहे, ती जमीन आहे ती फक्त लेवल करतो, त्यावेळी त्याला आपण सबग्रेड म्हणतो. नॅचरल लेअर ऑफ दी नॅचरल लेवल ऑफ दी सॉइल, जमिनीची नॅचरल लेवल, त्याच्यावरती आपला सब बेस असतो, त्याच्यावरती बेस कोर्स असतो आणि त्याच्यावरती सरफेस कोर्स असतो. ओके. सो तुम्ही इमेज तर पाहिली. इमेजमध्ये सगळ्यात जमिनीची नॅचरल लेवल आहे सॉइलची, तो सबग्रेड म्हटलं. त्याच्यावरचा हा एक लेअर आहे, त्याच्यावरती एक लेअर आहे, त्याच्यावरती एक लेअर आहे. ह्या लेअरने आपलं रोड स्ट्रक्चर, कारण का याचं डिटेल मिनिंग काय आहे ते आपण पुढच्या आणखी स्लाइडमध्ये पाहणार आहे. बट इमेज पाहिल्यानंतर तुमच्या असं लक्षात यायला पाहिजे की सबग्रेड कुठे आहे, त्याच्यावरती सब बेस आहे, त्याच्यावरती बेस कोर्स आहे आणि त्याच्यावरती सरफेस कोर्स आहे. ओके. सो नाव sorry. So again if you see this image also, सबग्रेड म्हणजे जमिनीची लेवल, त्याच्यावरती तुमचा सब बेस आहे. सब बेस हा तुमचा जनरली 20 to 25 सेंटीमीटर इतक्या जाडीचा असतो. त्याच्यावरती तुमचा बेस कोर्स आहे. बेस कोर्स हा 2 लेअर मध्ये इथे डिवाइड केलेला दाखवला या इमेज मध्ये. तो मे बी एकच लेअर असू शकतो. तो 10 ते 15 सेंटीमीटरचा असतो आणि त्यानंतरचा तिसरा जो आहे तो 8 ते 10 सेंटीमीटरचा. म्हणजे सबग्रेड, त्यानंतर सब बेस, बेस कोर्स आणि सरफेस कोर्स. हा 4 mm चा वरचा आहे, तो मे बी डबल लेअर कधी असतो, त्यामुळे हा वेरिंग कोर्स पकडू नका. हे 3च कोर्स म्हणजे मेन कोर्स आहेत. या इमेज मध्ये थोडंसं डिफरंट दाखवलेलं आहे. सो जे पाठीमागं पाहिले आपण लेअर, हेच नावं लक्षात ठेवायची. फक्त त्याचं डिस्ट्रीब्युशन जे आहे 20 to 25 सेंटीमीटर, 10 to 15 सेंटीमीटर अँड 8 to 10 सेंटीमीटर.
subgrade, subbase, base course and surface course. Okay, so we will see one by one what is subbase, what is subgrade, subbase, subcourse and surface course. So now you can see here. First or bottommost layer of the road is the subgrade. कसा असतो तो, कसा तयार झालेला आहे? तर द फिनिश्ड अँड कॉम्पॅक्टेड सरफेस ऑफ अर्थवर्क. जमिनीला फिनिश केलं आणि कॉम्पॅक्ट केल्यानंतर जो नॅचरल मातीचा जो लेअर होता त्याला फिनिशिंग केलं आणि कॉम्पॅक्टेड केलं. ऑन विच रोड पेवमेंट रेस्ट, ज्याच्यावरती वरचे रोडचे जे पेवमेंटचे लेअर आहेत ते रेस्ट होणार आहेत, असा जमिनीचा लेवल केलेला पार्ट इज नथिंग बट सबग्रेड. नॅचरल सॉइलचा लेअर फिनिश केलेला, सिंपल. किंवा जर सेंटेन्स रीड केलं तर काय सेंटेन्स दिसतंय? द फिनिश्ड अँड कॉम्पॅक्टेड सरफेस ऑफ अर्थवर्क. अर्थवर्क म्हणजे सॉइल, मातीचा फिनिश्ड किंवा कॉम्पॅक्ट केलेला सरफेस. ऑन विच रोड पेवमेंट रेस्ट. पेवमेंट म्हणजेच जे वरचे उरलेले 3 लेअर आहेत त्याला आपण कंबाईन पेवमेंट म्हणतो. बरोबर आहे? हा तुमचा सबग्रेड झाला, हा बेस झाला, सब बेस, हा सब कोर्स झाला आणि हा तुमचा सरफेस कोर्स झाला. मग हे 4 जे लेअर आहेत ह्या सगळ्याला मिळून आपण काय म्हणत असतो? पेवमेंट असं म्हणत असतो. पेवमेंट. सो की ज्याच्यावरती तुमचा पेवमेंट हा सगळा रेस्ट होतोय तो म्हणजेच हा तुमचा खालचा सगळ्यात सबग्रेड. Now, the subgrade of road may be provided on an embankment in cutting or existing ground level depending on the topography. हा सबग्रेड कुठे असतो? तर एकतर जमीन कट केली तर जमिनीचा खालचा पार्ट, किंवा जमीन आपण भरत असणार आहे कधी माती जो रोडवरती तर त्याच्या खालचा पार्ट, की ज्या लेअरवरला आपण कट करणार आहे किंवा ज्या लेअरवरती आपण माती भरणार आहे. सो दॅट इज डिपेंडिंग ऑन दी ग्राउंड लेवल ऑर टोपोग्राफी. म्हणजे जमिनीची लेवल कशी आहे त्याच्यावरून एकतर कट तर करावं लागेल रोड कन्स्ट्रक्ट करत असताना. बघा, ही अशी समजा टेकडी असेल आणि आपल्याला स्ट्रेट रोड न्यायचा आहे तर काय करणार आपण? ही टेकडी आहे, स्ट्रेट रोड न्यायचा तर काय करणार? एवढा पार्ट वरचा कट करून टाकणार. बरोबर आहे? म्हणजे हा कट केलेला पार्ट निघून जाणार आणि ही तुमची काय झाली? नॅचरल लेवल झाली. हा तुमचा सबग्रेड झाला. कट केल्यानंतर राहिलेला खालचा जी लेवल आहे ती नॅचरल लेवल आली, त्याला आपण सबग्रेड म्हणतो. किंवा असा खड्डा आहे आणि आपल्याला रोड हा न्यायचा आहे तर काय करावं लागेल? ह्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल? माती भरावी लागेल. मग त्या केसमध्ये सबग्रेड काय होणार? भरल्यानंतर हा जो लेवल आहे ती सबग्रेड होणार भरल्यानंतर. म्हणजे रोड व्हेइकल ऍक्च्युली इथं असणार आहे तुमची अशी. म्हणजे ह्याला आपण एम्बॅकमेंट म्हणतो. एम्बॅकमेंट. एम्बॅकमेंट म्हणजेच काय? फिलिंग करणे. आणि याला कटिंग म्हणतो. कटिंग. इट मीन्स रोड कन्स्ट्रक्ट करत असताना जमिनीचा उतार सारखा आहे का कुठे? जमिनीची लेवल कुठे सारखी आहे का? नाहीये. त्यामुळे कधी व्हेइकल्स तुमची खाली जाणार, कधी एखाद्या हिलवरती जाणार, टेकडीवरती जाणार. मग आपल्याला जनरली फॉर्मेशन लेवल ही रोडची लेवल आहे ती 1 ठेवायची असते. मग त्या केसमध्ये आपण काय करतो? जिथं खड्डा आहे तिथं माती भरतो, जिथं जिथं कटिंग करायचं आहे, उंची आहे त्या ठिकाणी कटिंग करतो. येतंय लक्षात? मग या पद्धतीने याला एम्बॅकमेंट म्हणतो आणि याला कटिंग म्हणतो. मग इथं वर्ड आहेत एम्बॅकमेंट अँड कटिंग. आलं लक्षात? सो देन त्यावेळी ही फॉर्मेशन लेवल होत असते तुमची. कट केल्यानंतरची ही लेवल आहे ती फॉर्मेशन आणि माती भरल्यानंतरची ही लेवल आहे ती फॉर्मेशन लेवल. त्यालाच आपण सबग्रेड म्हणतो. म्हणजे सबग्रेड म्हणजेच काय? सिम्पली फिनिश्ड अँड कॉम्पॅक्टेड सरफेस ऑफ अर्थ. जमिनीची नॅचरल लेवल प्लेन केलेली सगळ्यात खालचा लेअर. ओके. देन इट कन्सिस्ट ऑफ वेल कॉम्पॅक्टेड नॅचरल सॉइल. बघा, जे आपण आता बोललो तेच आहे. इट कन्सिस्ट ऑफ
वेल कॉम्पॅक्टेड नॅचरल सॉइल, म्हणजे जमीन ओरिजिनल जमीन आहे त्याला फक्त कॉम्पॅक्ट करायची आणि लेवल करायची. सो दॅट इज दी टॉप बॉटम मोस्ट अँड फर्स्ट लेअर ऑफ दी रोड. Natural soil brought to required camber and gradient. So here two words are there, camber and gradient. What is camber? Camber म्हणजे काय? हा जर तुमचा रोड असेल तर रोडचा सेंटर हा कधी पण तुम्हाला उंच दिसतो का थोडासा दोन्ही साइडच्या बाजूपेक्षा? पाहिलाय सर्वांनी रोड? मी जे आता इथं चित्र काढलेलं आहे, रोडची इकडची बाजू आणि या बाजूची म्हणजे दोन्ही एंड जे आहेत रोडचे, विड्थला बोलतोय आपण, त्याच्यापेक्षा मधला भाग हा उंचावर असतो ना थोडासा? पाहिलाय का कुणी? कोण बोलतोय का? मी एकटाच बोलतोय? कॅम्बर म्हणजे काय? तर रोडची जी मधला सेंटरचा भाग आहे त्याला थोडासा असा स्लोप दिलेला असतो, म्हणजे कडच म्हणजे या ठिकाणी जर पाणी पडलं रोडच्या सेंटरला तर ते पाणी असं दोन्ही बाजूला स्लोपनी वाहून जावं, रोडवरती थांबू नये यासाठी हा कॅम्बर प्रोव्हाइड केला असतो. कॅम्बर म्हणजेच काय? तर एंड कडून सेंटर पर्यंत असा थोडासा एक चढ दिलेला असतो, त्यालाच ग्रेडियंट असं म्हणतो. लक्षात येते का सर्वांच्या? येस सर. हा रोडचं मी Yes. काय काढलंय? विड्थ काढलेलं आहे. Yes, sir. हा एवढा अशी रोडची विड्थ आहे, म्हणजे याच्यातून तुमच्या व्हेकल्स जाणार आहेत. ह्याला आपण कॅरेज वे म्हणतो. आपण काय म्हणतो? कॅरेज वे. म्हणजेच या वे वरून व्हेकल्स काय होतात? पास होतात. कॅरेज वे म्हणजे काय? व्हेकल्स पास होतात. तर हा कॅरेज वे कन्स्ट्रक्ट होत असताना सेंटरला चढ असतो आणि बाजूच्या दोन्ही साइडला उतार असतो. त्याचं मिनिंग काय? तर याला म्हणतात काय? तर कॅम्बर म्हणतात. सेंटरला थोडीशी उंची आणि बाजूला स्लोप, याला असं कॅम्बर म्हणतात. आणि जो स्लोप दिलेला आहे त्या स्लोपला ग्रेडियंट म्हणतात. सो तो लेयर कसा प्रोव्हाइड केला जातो? तर सेंटरला थोडासा चढ द्यायचा आणि बाजूला उतार करायचा. देन the thickness and type of pavement structure depends on the supporting power of the subgrade. तुमच्या सबग्रेड मध्ये कोणत्या प्रकारची माती आहे? सबग्रेड म्हणजेच काय म्हणलं आपण? नॅचरल मातीचा लेयर, की ज्याला आपण लेवल केलेला आहे. मग तो लेयर मध्ये काळी माती आहे की रेती आहे की हार्ड रॉक आहे किंवा हार्ड मुरुम आहे, याच्यावरून तुमच्या वरच्या पेवमेंटची थिकनेस लक्षात, ही जी आहे टोटल थिकनेस कशावरती डिपेंड असते? तर तुमच्या सबग्रेडची कोणत्या टाईपची सॉइल आहे त्याच्यावर. बिकॉज एंटायर लोड ऑफ पेवमेंट इन्क्लुडिंग लोड ऑफ ट्रॅफिक ट्रान्समिटेड थ्रू द पेवमेंट अल्टिमेटली टेकन बाय दी सबग्रेड. म्हणजे फायनली काय होतं हो? या सगळ्याचा लोड सरफेस कोरचा असेल, बेस कोरचा असेल किंवा सब बेसचा असेल आणि वरच्या व्हेकलचा, या सगळ्याचा जो लोड आहे तो फायनली कशावर जाणार आहे हो? या सबग्रेड वरती जाणार आहे. त्याच्यामुळं सबग्रेड मध्ये इथली सॉइल कोणत्या टाईपची आहे, या टाईप वरून तुमचं किती थिकनेस, या सगळ्या लेअरची थिकनेस किती ठेवायची हे डिपेंड राहतं. लक्षात आलं सर्वांना सबग्रेड काय? येस सर. सबग्रेड म्हणजे Yes, sir. सबग्रेड म्हणजे जमिनीची नॅचरल लेवल, की ज्याला आपण प्लेन करतो आणि कॉम्पॅक्ट करतो, बस. कोणतीही दुसरं काही टाकत नाही त्याच्यावरती. आणि तो का महत्वाचा असतो? तर वरचा सगळा लोड व्हेकलचा, वरच्या लेअरचा, हा त्याच लेअरवरती जात असतो, जमिनीच्या नॅचरल लेवलवरती. त्याच्यामुळं तो लेअर हा खूप इम्पॉर्टंट आहे, की त्या लेअरमध्ये कोणत्या टाईपची माती आहे, खडक आहे का, दगड आहे का, मुरुम आहे का, काळी माती आहे का, आणखी कोणत्या टाईपची माती आहे.
कारण का त्याच्यावरून वरचा लोड घेण्याची कॅपॅसिटी त्या लेअरची आपण डिसाइड करतो. ओके, सो दिस इज दी सबग्रेड, फर्स्ट लेअर अँड बॉटम मोस्ट, पहिला लेअर आणि बॉटम. सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये बघा, एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतोय मी. सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये डिझाईन करत असताना आपण वरून खाली येतो, म्हणजे टॉप फ्लोर डिझाईन करत असताना वरून खाली, म्हणजेच पहिल्यांदा 10 मजली बिल्डिंग असेल तर पहिल्यांदा वरचा स्लॅब डिझाईन करतो, 10व्या मजल्याचा टॉपचा स्लॅब. आणि कन्स्ट्रक्ट करताना कुठून करतो? पहिल्या मजल्यापासून. खालून, सगळ्यात फाउंडेशन पासून. म्हणजे डिझाईन होताना वरून, म्हणजे वरचे लोड कॅल्क्युलेट करत येतो आपण. सगळ्यात वरच्या मजल्याचा किती, त्याच्यानंतर खालच्याचा किती, असे लोड कॅल्क्युलेट करत आपण खालीपर्यंत येतो. आणि त्यानंतर कन्स्ट्रक्ट करताना उलट, खालून वरती जातो. तसंच रोडचं पण आहे की आपण सबग्रेड जो पाहिला तो सबग्रेड हा सगळ्यात कोणचा पार्ट आला? सगळ्यात जमिनीचा खालचा पार्ट आला. त्याच्यावरती तुमचे रोडचे लेयर्स राहणार आहेत. मग कन्स्ट्रक्ट करत असताना खालून जाणार, पण लोड कॅल्क्युलेट करत असताना वरून खाली येत असतो. सिमिलरली रोडला पण तसंच आहे. ओके, सो नाव next layer of road is the subbase. Subbase. Okay, so what includes subbase? A layer of granular material provided in between the subgrade and subcourse in the road pavement is known as subbase. म्हणजे काय म्हटलंय बघा, सबग्रेड आणि बेस कोर्स याच्या मधला जो लेयर आहे त्याला आपण काय म्हणतो? सब बेस. पण ग्रॅन्युलर मटेरियल, ग्रॅन्युलर मटेरियल म्हणजेच या लेयर मध्ये आपण 60 ते 80 mm 60 ते 80 mm चे खडी, 60 ते 80 mm ची आपण खडी जी आहे ती या लेयर मध्ये टाकतो आणि पाण्याबरोबर आणि मुरुमाबरोबर मिक्स करतो ती आणि कॉम्पॅक्ट करतो. बघा काय म्हटलं मी, सब बेस म्हणजे काय करतो आपण? 60 ते 80 mm ची खडी, पाणी आणि मुरुम यांना मिक्स करून आपण हा लेअर तयार करतो. ग्रॅन्युअल मटेरियल म्हणजेच खडी 60 ते 80 mm ची. इट इज प्रोव्हाइडेड अन ऍडिशनल लेअर व्हेन सबग्रेड इज पुअर क्वालिटी. कधी प्रोव्हाइड केला जातो हा लेअर? ज्यावेळी सबग्रेडची क्वालिटी पुअर आहे, म्हणजेच जी मातीचा लेअर आहे खालचा याची क्वालिटी, लोड कॅरी करण्याची क्वालिटी कमी आहे. त्या केसमध्ये आपण काय करत असतो? हा लेअर प्रोव्हाइड करत असतो, सब बेस. आणि तो कोणत्या मटेरियलचा असतो? इथे लिहिलेला आहे. हा, प्लीज रीड. या लेअरचा तो बनलेला असतो. बोलत चला. 60 mm खडी प्लस वॉटर प्लस मुरुम. ओके, 60 ते 80 mm ची खडी जाडीची, त्याच्यामध्ये मुरुम टाकून त्याच्यावरती पाणी मारून आपण कॉम्पॅक्शन करतो, त्यावेळी हा लेअर तयार होतो. नॅचरल सॉइल वरती जमिनीच्या या पद्धतीने आपण मटेरियल मिक्स करून, याचा लेअर पण आपण किती सांगितलं होता? 20 ते 25 सेंटीमीटर. आपण इमेजेस मध्ये पाहिले पहिल्या, 20 ते 25 सेंटीमीटर जाडीचा एवढ्या हे मटेरियल वापरून आपण हा लेअर तयार करतो. देन इट कन्सिस्ट ऑफ लेअर कंपॅरेटिव्हली चीपर मटेरियल लाईक बर्न क्लिंकर, नॅचरल ग्रॅव्हल ऑर सॅग. आता मी म्हटलं खडी 60 ते 80 mm ची खडी, त्याच्याऐवजी बर्न क्लिंकर, बर्न क्लिंकर मध्ये कधी कधी भाजलेल्या विटा सुद्धा आपण या लेअर मध्ये आपण टाकू शकतो. तुकडे पडलेल्या आपण बघितले बांधकाम करताना, सर्वांनी पाहिलं असेल, विटाचे तुकडे पडलेले पाहतो आपण सर्वजण, पाहिलेत का?
येस सर. Yes, sir. म्हणजे Yes, ओरिजिनल sir. हा Yes, sir. ओरिजिनल Yes, वीट sir. आपण पाहतो. ओरिजिनल वीट बांधकाम करत असताना त्याचे कधी कधी तुकडे पडलेले असतात. मग ते काही आपल्या कामाशी येत नाहीत बांधकाम करताना. मग असे तुकडे पडलेले आपण काय करतो, एकतर बिल्डिंगच्या प्लिंथमध्ये टाकून देतो किंवा अशा ठिकाणी आपण वापरू शकतो. बर्न्ड क्लिंकर किंवा 60 ते 80 mm ची खडी. पण जनरली 60 ते 80 mm ची खडीच वापरली जाते. आता हा एक तुमच्या लिटरेचरचा पार्ट आहे. म्हणजे तुम्हाला स्टडीसाठी बर्न्ड क्लिंकर वापरले जातात असं म्हणू आपण. पण जनरली फील्डवरती 60 ते 80 mm ची खडीच वापरली जाते. हे वापरू शकतो, पण हेच वापरलं जातं. सो दिस इज दी सब बेस. कोण सांगेल सब बेस मध्ये काय केलं, काय काय तो लेयर कोणता आणि कोणते मटेरियल वापरतो? माहित पाहिजे तुम्हाला. मी सांगितलेलं फक्त मलाच समजायला नको आहे, तुम्हालाही समजलं पाहिजे. काय करतो आपण? सब बेस हा कोणत्या दोन लेअरच्या मधला लेअर आहे? सबग्रेड Subgrade and Subgrade Subgrade. आणि बेस कोर्स. base. हा, या दोन्हीच्या मधला लेअर आहे हा. या लेअर मध्ये आपण 60 ते 80 mm ची खडी, त्याच्यावरती मुरुम आणि पाणी मुरुम मिक्स आणि पाणी. मिक्स करून आपण काय करतो? कॉम्पॅक्शन करतो. आणि त्याच्यामध्ये इथे लिहिले नॅचरल ग्रॅव्हल. ग्रॅव्हल म्हणजेच खडी किंवा स्लॅग सर म्हणतो आवाज त्याला. येत नाहीये. बाकीच्यांना येतोय का? हो सर येतो. Yes, sir. हा, थोडासा नेटवर्क इश्यू असेल तुमचा. ओके. सो दिस इज दी सेकंड. हॅलो सर आवाज येत नाहीये तुमचा. बाकीच्यांना येतोय, तुम्ही थोडस नेटवर्क मध्ये नसाल. बाकीच्यांना येतोय आवाज. सर आवाज येत नाहीये. बाकीच्यांना येतोय का? Yes, sir. तुम्ही नेटवर्क मध्ये नसाल. ओके. नाउ नेक्स्ट लेअर Base is course. the base course. Now a layer of boulders or bricks provided over the sub base. आता सब बेसच्या वरचा हा लेअर आहे. और इमिजिएटली ओव्हर दी सबग्रेड. कधी कधी आपण डायरेक्टली सबग्रेड वरती सुद्धा हा कोर्स घेऊ शकतो, जर सबग्रेड स्ट्रॉंग असेल तर. स्ट्रॉंग म्हणजेच काय? जर हार्ड मुरुम किंवा रॉक असेल तर आपण डायरेक्टली सब बेस स्किप मारतो आणि डायरेक्ट सब बेस करू, सॉरी बेस कोर्स करू शकतो. हा बघा, अ लेअर ऑफ बोल्डर ऑर ब्रिक्स प्रोव्हाइडेड ओव्हर दी सब बेस or immediately over the subgrade in the absence of subbase in the road pavement is called as a base course or soling of foundation course. काय सांगितलं मीनिंग याचं मी? एकतर डायरेक्ट सबग्रेड वरती हा कन्स्ट्रक्ट करू शकतो किंवा सब बेस वरती पण कन्स्ट्रक्ट करू शकतो. पण सबग्रेड वरती कधी कन्स्ट्रक्ट करणार? सबग्रेड वरती जर सब बेस हा Subgrade strong. हा Subgrade स्ट्रॉंग असेल तर. करेक्ट. सबग्रेड स्ट्रॉंग असेल तर आपण काय करतो? डायरेक्ट बेस कोर्स प्रोव्हाइड करतो. स्ट्रॉंग म्हणजेच काय सांगितलं मी? Direct base course. रॉकी. स्ट्रॉंग म्हणजेच काय? तर रॉकी. हार्ड रॉक असला पाहिजे किंवा हार्ड मुरुम असला पाहिजे की जो कॉम्पॅक्ट केल्यानंतर त्याची सेटलमेंट होणार नाही. स्ट्रॉंगचं मिनिंग काय? हार्ड रॉक किंवा हार्ड मुरुम की जो सॉरी कॉम्पॅक्ट केल्यानंतर सेटल होणार नाही. म्हणजे हा जर लेअर असेल तर व्हेकलचा लोड आल्यानंतर तो अशा पद्धतीने सेटल होतो. बघितलंय सर्वांनी खड्डे पडलेले रोडला? खड्डे पडलेत म्हणजेच काय झालेलं आहे? Yes, sir. या पद्धतीचा शेप तयार होतो. हे जो आहे तो नॅचरल आहे तुमचा लेअर. ही नॅचरल व्हेकलचा लेअर आहे. आणि हा लेअर जाऊन मग हे असे खड्डे पडतात खाली. म्हणजे काय होतं? त्या ठिकाणची सेटलमेंट होते. ओके. सो in this situation we can provide the base course. आपला टाइम संपत आलेला आहे थोडासा. मी अगोदर 2 मिनिटं अटेंडन्स घेतो.
तोपर्यंत पुढचं रीड करा. मी स्टडी मटेरियल अपलोड केलेलं आहे, MCQs अपलोड केलेले आहे. थोडेसे रीड करत चला, वाचत चला. आपण डिस्कस करूच. ओके सर. हा, पण अपलोड केलेलं आहे त्याच्यामुळं तुम्ही ते थोडंसं रीड करा आणि MCQ पण मी अपलोड केले ते पण रीड करा. आपण डिस्कस करूच, पण तोपर्यंत सायमल्टेनियसली रीड करत चला. ओके, सो राहिलेला पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. And I have announced that you can read the MCQ whatever I have uploaded in the your study material link. Also, I have uploaded PPTs of this part and